आता मी आपल्याला दाखवणार आहे काकडीचे पातोडे। त्यासाठी 4 वाट्या काकडीचा किस, अर्धा चमचा तूप, पाव चमचा मीठ घालून चांगलं मी ढवळून घेतलं आहे। त्याच्यानंतर त्यावर झाकण ठेवलं आहे आणि या किसाला चांगली दणदणीत वाफ येऊ द्यायची आहे। त्याच्यानंतर मी 2 वाट्या त्यामध्ये तांदळाचं रवाळ असं दळलेलं पीठ घालून घेतलेलं आहे आणि नंतर वाफ आल्यानंतर ते पीठ एका परातीत काढून चांगलं मळून घेतलेलं आहे। नंतर हळदीची पानं घेऊन त्याला पाणी लावून त्याच्यावर हे पीठ चांगलं थापून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गूळ चून घालून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे या पानाची दुमड मारून घ्यायची आहे। झाले आपले काकडीचे पातोळे तयार। आता याला एक वाफ घ्यायची आहे चांगली। त्यासाठी एका भांड्यामध्ये चाळण ठेवून त्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि हे पातोळे रचून घ्यायचे आहेत असे आणि 15 ते 20 मिनिटं त्याला चांगली वाफ येऊ द्यायची। आता झाले आपले काकडीचे पातोळे तयार।